शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारीलाच, शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू। धनुष्यबाण चिन्ह कोणाचे याबद्दल सर्वोच्च न्यायालयात 2 फेब्रुवारीला सुनावणीची शक्यता। केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलंय। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून याचिका दाखल। विधानसभा अध्यक्षांवर न्यायदानाची जबाबदारी, मात्र सोकॉल्ड न्यायमूर्तींनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन बंद दाराआड चर्चा केली। न्यायमूर्ती चुकताना दिसतायत। न्यायमूर्ती आरोपींकडे जाऊन चहा प्यायले, त्यांच्याकडनं काय अपेक्षा करायची? संजय राऊत यांची राहुल नार्वेकर एकनाथ शिंदे भेटीवर टीका। राजापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका। विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही तर मी फील्डवर उतरून काम करणारा मुख्यमंत्री, घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही, शिंदेंचा हल्लाबोल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली बारसून रिफायनरी विरोधकांची भेट। प्रकल्प रद्द करण्याचा रिफायनरी विरोधकांचा पुनरुच्चार। सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान गुणांमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते, तलाठी भरतीच्या आरोपांप्रकरणी महसूल खात्याचं स्पष्टीकरण। शिरूर लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आणि शक्ती प्रदर्शन। अजित पवार गटाचाही शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा। राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवार यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा। महायुतीच्या 48 जागा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लढणार आणि जिंकणार, मंत्री उदय सामंतांचा दावा। तर जो ताकदवान उमेदवार राहील तो निवडून येईल, सामंत यांची प्रतिक्रिया। मवियाचं जागा वाटप ठरलेलं नाही तर सर्व 48 जागा लढवणार, प्रकाश आंबेडकरांचा इशारा। मला मतदारसंघाची चिंता नाही, मी कोणत्याही मतदारसंघातून लढू शकतो, आंबेडकरांचं वक्तव्य। राम मंदिर सोहळ्याच्या आमंत्रणाची वाट पाहतोय, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। 22 तारखेला दिवाळी साजरी करण्याचं मोदींचं आवाहन, तर दिवाळी साजरी करण्यासाठी गरिबांना 1000 रुपये द्या, आंबेडकरांची मागणी। राम मंदिरासाठी शिवसैनिकांनी काय केले हे संपूर्ण भारताला माहिती, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया। तर शिवसैनिकांमुळेच राम मंदिराचा रस्ता मोकळा झाला, सावंत यांचा दावा। मुख्यमंत्री शिंदेंना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचं आमंत्रण। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजय जोशी आणि संजय ढवळीकर यांच्याकडून आमंत्रण। मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठी काही लोक पैसे जमा करत असल्याचं कळलं, मात्र कुणीही समाज बांधवांकडून पैसे घेऊ नयेत, जर घेतले असतील तर परत करा, मनोज जरांगे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार, वेगळं ताट घेतलं तर समाजाची फसवणूक होईल, मनोज जरांगे यांचं प्रकाश आंबेडकरांना उत्तर। सुप्रिया सुळेंनी शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या खर्चाच्या श्वेतपत्रिकेची केलेली मागणी योग्य। शासन आपल्या दारीच्या निमित्ताने होणारा वारेमाप खर्च महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा, संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंच्या मागणीला पाठिंबा। राज्यामध्ये राजकारणात 2019ला कट्यार पाठीत घुसलीचा प्रयोग, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। तर 2024 नंतर फडणवीसांना एकांकिकाच करायची आहे, राऊतांचा पलटवार। शिवसेना आणि वंचितची अधिकृतपणे युती झाली आहे, अकोलेची जागा प्रकाश आंबेडकरांनीच लढावी, संजय राऊतांचं वक्तव्य। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलं शिर्डीमध्ये साई समाधीचं दर्शन। महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलं राऊतांचं स्वागत। खासदार संजय राऊत आणि अनिल देसाईंकडून श्रीरामकुंडाची पाहणी, महाआरतीची जय्यत तयारी सुरू। 22 जानेवारीला उद्धव ठाकरे नाशिकमधल्या काळाराम मंदिरात श्रीरामाचं दर्शन घेऊन गोदावरी मातेची महाआरती करणार। संजय राऊतांनी लोणी खुर्द गावात घेतली प्रभावती घोगरे यांची भेट। राधाकृष्ण विखेंच्या कट्टर विरोधक अशी घोगरे यांची ओळख। राऊतांच्या भेटीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीची चर्चा। अजित पवार आता सिनियर सिटीजन, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला। तर शांत बसून सहन करणं याला जास्त ताकद लागते, सुप्रिया सुळे यांची टीका। हिंमत असेल तर माझ्यावर कारवाई करा, जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना आव्हान। अजित पवारांना जातीयवाद येत असेल तर तात्काळ माझ्यावर कारवाई करा, आव्हाडांचा इशारा। जे शिवसैनिक म्हणून मिरवतायत त्यांना विचारा तुमचा पक्ष कुठे आहे, शीतल म्हात्रेंचा ठाकरे गटाला टोला। तर मुख्यमंत्री सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाहीत, म्हात्रेंची ठाकरेंवर टीका।
उद्धव ठाकरेंनी दक्षिण मुंबईची जागा काँग्रेसला दिली, काही दिवसात ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होईल, नितेश राणेंची ठाकरे गटावर टीका. तर अरविंद सावंत आता खासदार राहणार नाहीत, राणेंचा टोला. 13 जानेवारीला आजी माजी मुख्यमंत्री कल्याणला येणार. आजी माजी मुख्यमंत्री कल्याण लोकसभेत येणार असल्याने शहरात चर्चेला उधाण. हिंगोली, धाराशिव, परभणीसह मराठवाड्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या सभा रद्द. मात्र हिंगोलीतली सभा होणार. मराठवाडा संपर्क प्रमुख आनंद जाधव यांची माहिती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या नाशिक दौऱ्यावर. राम मंदिर उद्घाटनापूर्वी बावनकुळे काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार. उद्धव ठाकरे गटातल्या काही नेत्यांचा मनसेत प्रवेश. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश. 7 उद्धव ठाकरे गटाचे उपशाखा प्रमुख, कार्यालय प्रमुख यांनी केला मनसे प्रवेश. पुण्यामध्ये शनिवारी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा मेळावा. राज्यातील मनसेचे नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा मेळावा. राज ठाकरे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करणार. गणेश कला क्रीडा सभागृहात होणार मेळाव्याचं आयोजन. संभाजीनगर शहरातील दुकानदारांनी आपल्या दुकानांवरील पाट्या मराठीत लावा, अन्यथा दुकानं सील करू. महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांची दुकानदारांना तंबी. शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांची बैठक संपल्यावर 2 गटात वाद. जितेंद्र आव्हाड आणि मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांच्यासमोर 2 गट भिडले. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये खडाजंगी. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्त हजर नसल्यामुळे आमदार असलम शेख आक्रमक. लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ जिल्ह्यात महायुतीकडून मेळाव्याचं आयोजन. जिल्ह्यातील 7ही मतदारसंघात मेळावे होणार असल्याची माहिती. खासदार भावना गवळींकडून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी दावेदारी. मात्र पक्षाकडून कोणतीही विचारणा झालेली नाही, भावना गवळींकडून स्पष्ट. तर संजय राठोडांबद्दल विशिष्ट लोक चर्चा करतायत, भावना गवळी यांची प्रतिक्रिया. विनायक राऊत हे बिनकामाचे राऊत आहेत. जनता त्यांना धडा शिकवेल, तर दुसऱ्या राऊतांना इतका ऊत आलाय की यापुढे ते उतरणार देखील नाहीत आणि मातणार देखील नाहीत. शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारेंची विनायक राऊत आणि संजय राऊत यांच्यावर टीका. पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याच्या आदेशाला स्थगिती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. भाकप शिष्टमंडळाने घेतली शरद पवारांची भेट. लोकसभा निवडणुकांसाठी राज्यातील इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक घेण्याची केली मागणी. शिर्डी आणि परभणी लोकसभा मतदारसंघावर भाकपचा दावा. पुणे शहर काँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू. मागवले इच्छुकांकडून अर्ज. अरविंद शिंदे शहराध्यक्ष यांनी काढलं पत्रक. मंगळवारपर्यंत अर्ज करता येणार. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने याबद्दलचे दिलेले आदेश. मनोज जरांगे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका. 20 जानेवारीला मुंबईत आंदोलनाची परवानगी देऊ नये यासाठी याचिकेतनं मागणी. आरटीआय कार्यकर्ते हेमंत पाटील यांच्याकडनं याचिका सादर. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खटल्यात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी सुरू ठेवण्यास नकार देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार. महायुती सरकारचा विरोधी पक्षातल्या आमदारांना फक्त 10% निधी देण्याचा फॉर्म्युला. काँग्रेस नेते सतेज पाटलांचा आरोप. पुण्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं थाळीनाद आंदोलन. अंगणवाडी सेविकांना कर्मचारी दर्जा मिळावा आणि मानधनाऐवजी वेतन मिळावं या मागणीकरता आंदोलन. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प विदर्भासाठी जलसमृद्धी महामार्ग ठरणार. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शरद निंबाळकरांचं मत. त्यामुळे लवकर या प्रकल्पाचं काम सुरू करण्याची ही मागणी. संभाजीनगरमध्ये डीपीडीसी बैठकीत विरोधकांना बोलू दिलं जात नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप. तर बैठकीत विरोधकांनाही बोलू द्या, दानवेंची मागणी. नंदुरबार शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण आढळला. अनेक महिन्यानंतर रुग्ण आढळल्यानं प्रशासनाकडून उपाययोजना करण्यास सुरुवात. धुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांवर पोलिसांची कारवाई. एका आठवड्यात तब्बल 10 बोगस डॉक्टरांवर कारवाई. नागरिकांनी बोगस डॉक्टरांविरोधात तक्रार करावी, पोलिसांचं आवाहन. सांगोला शेतकरी महिला सूतगिरणीवर शेकापचं एकहाती वर्चस्व. सर्व 19 जागा जिंकल्या. विरोधी शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील या गटाचा सुपडा साफ. पुरंदर तालुक्यातल्या सासवडमध्ये अंगणवाडी कर्मचारी संघाचं थाळीनाद आंदोलन. लवकर मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा सरकारला इशारा.
पंढरपूरमध्ये भीमा सहकारी साखर कारखान्याकडनं भीमा केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन. सिकंदर शेखने पटकावली मानाची चांदीची गदा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.